आज 1 ऑक्टोबर सगळ्यांना शुभेच्छा. ज्ञानेश्वरी अभ्यासकांना. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. 65 हरिपाठ कौच सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च. गाथा स्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च. सर्वेषांच हिताय येन ग्रथितं, ज्ञानं तु गीतामृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. काल आपण 64-65 पर्यंत ओव्या पाहिलेल्या होत्या. आता हाच विषय चाललेला आहे की भगवंतांनी काल सांगितलं होतं की तू माझ्या ठिकाणीच मन ठेव, मनमना भव, माझाच भक्त हो, मलाच नमस्कार कर, माझंच पूजन कर, आणि मग तू माझ्यापर्यंत सहज येऊन जाशील, पोहोचशील, कारण तू मला अत्यंत प्रिय आहेस. आणि त्याच्यावरच्या ओव्या आपण हा 65वा श्लोक आहे. योगायोगानं काल 65 पर्यंतच ओव्या झालेल्या होत्या. पुन्हा ती 65वी ओवी घेऊयात. जैसी जळींची प्रतिभा, जळनाशी बिंबा, घेता गाभा गौभा काही आहे. म्हणजे काय तर पाण्यात प्रतिबिंब झालेला जो सूर्य असतो, जलीची प्रतिमा म्हणलेला आहे, तर तो सूर्य पाणी आटून गेलं की मूळ बिंबात समाविष्ट होऊन जातं, म्हणजे ते प्रतिबिंब राहतच नाही. असं जेव्हा घडतं तेव्हा त्याला काही अडथळा होतो का? कोणी म्हणतं का असा कसा इथला सूर्याचं बिंब कुठं गेलं, असं कसं झालं, असं कोणी त्याला काही अडथळा आणत नाही किंवा विचारत पण नाही, प्रश्नही विचारत नाही. किंवा दुसरं उदाहरण 66व्या ओवीमध्ये म्हणतायत बघा. पै पवनू अंबरा, का कल्लोळू सागरा, मिळता आडवारा कोणाचा गा. ही ओळीनं 2 उदाहरणं आहेत. आता पुढचं उदाहरण काय आहे की वारा जेव्हा गगनात भिडतो आणि लाट सागरात पुन्हा विलीन होते, दोन्ही गोष्टी ह्या नैसर्गिक इतक्या सहज घडत असतात, तर या कुणाला अडकाठी कुणी करू शकतं का? ती लाट परत जाते समुद्रामध्ये आणि त्यात विलीन होते. कुणी म्हणतो का अगं थांब थांब, आम्हाला जरा अजून 5 मिनटं तुझ्याबरोबर खेळायचं. दुसरी लाट येते, पुन्हा ती मिटते. तसं वारासुद्धा गगनामध्ये भिडून जातो. आधी फिरत असतो, नंतर गगनाला भिडतो, एकरूप होऊन जातो. म्हणजे या एकरूप झालेल्या गोष्टींना परत कुणीही काहीही अडवत नाही किंवा त्यांना कुणीही आडकाठी आणत नाही. आणि म्हणून आता शेवटचं तत्व काय सांगतायत बघा. म्हणून तू आणि आम्ही, हे दिसता हे देहधर्मी, मग याचा विरामी मीची होसी. आता तू आणि मी आत्ता कसे आहेत? दिसत आहे देहधर्मी. देहानं आपण वेगळे दिसत आहोत, पण जरी देहदृष्ट्या वेगळे दिसत असलो तरीसुद्धा हा एकदा जेव्हा भेद लोप पावल, ती लाट जशी पाण्यामध्ये विरून जाते, सूर्यबिंब जसं पुन्हा ते प्रतिबिंब जसं सूर्यात मिसळून जातं, वारा जसा गगनात मिळून जातो, तसा तुझ्या माझ्यातला जेव्हा भेद लोप पावल तेव्हा तू मीच होणार आणि मी तूच होणार. म्हणजे माझ्यात आणि तुझ्यात भेद राहणार आहे का? नाही. पुढची तर ओवी इतकी सुंदर पुढच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, फार म्हणजे अगदी मला ते आवडलेलंच आहे बघा. पुढची बघा. म्हणून तू आणि आम्ही, हे दिसत आहे देहधर्मी, मग याचा विरामी मीची होसी. तूच मी होऊन बनून गेलास, तूच भगवंत झालास. या बोला माझारी, होय न होय झणे करी, येथान आथी तरी तुझीच आण. आणि म्हणून आण म्हणजे शपथ. ते म्हणतायत की तुला आता मी शपथ सांगतो, शपथ घेऊन सांगतो की
याच्याहून वेगळं काही घडणारच नाही आहे. आणि यात काही असेल तर तुझी शपथ आहे. म्हणजे याच्यात जर काही फरक असेल तर तुझी शपथ घेऊन सांगतो की तू आणि मी आपल्याला कोणीही वेगळं करू शकणार नाही. इतके एकरूप झालेले असणार आहे, त्या वाऱ्यासारखं, त्या पाण्यासारखं, लाटेसारखं, सूर्यबिंबासारखं आपण अगदी एकरूप होऊन जाणार आहोत. म्हणून अजून शेवटची ओळ म्हणतात, पै तुझी आण वाहणे हे आत्मलिंगा ते शिवणे, प्रीतीची जाती लाजणे आठवणे दी. आता तुझी आण घेणं, किती वेळा बघा खेड्यातले लोक सारखे म्हणतात माझी आण आहे तुला, किंवा तुझी मी आण घेऊन सांगतो. तेव्हा मला लहानपणी असं वाटायचं हे आणबिण काय म्हणतात. पण आता ज्ञानदेवांनी तो सर्रास अगदी त्यांचीच ती भाषा आहे. त्यामुळे जे ज्ञानदेवांचा अभ्यास करत असतील, हरिपाठ म्हणत असतील, ज्ञानदेवी पूर्वीपासून वाचत असतील, त्यांना तो आण शब्द फार आवडलेला असेल, तो रूढ झाला. तर तुझी आण घेणे म्हणजे आत्मस्वरूपाला स्पर्श करणे. आणि प्रेमाची जात अशी आहे की तिला कधी लज्जेची आठवणसुद्धा होत नाही. म्हणून गाणी खूप छान आहेत. प्रेमाला उपमा नाही हे देवा घरचे देणे. एकदम आठवलं बरं का, की प्रेमाला कशाचीच उपमा नाही आणि प्रेमाला कशाची लाजही नाही. पण हे प्रेम कसलं आहे, ते कामन वासनाचं, कामभावनेचं हे प्रेम नाही आहे. हे प्रेम भक्ताचं आणि भगवंताचं आहे. आणि त्यामुळं इथे लज्जेचा प्रश्नच नाही. देवाची भक्ती करताना कशाला लाजायचो. तरी लोक दार लावून घेऊन पूजा करतात. हां, शांतता असावी म्हणून ठीक आहे. पण मोठ्या पोस्टवरचा जर साहेब असेल आणि तो जर असा देवापुढे पूजा करताना त्यांच्या एखाद्या सेवकांनी किंवा असिस्टंटनी पाहिलं, हो मी गेलो तेव्हा साहेब पूजा करत होते, त्यात कमीपणा काय आहे. त्यात लाज वाटायचं कारणच नाही. म्हणून भगवंतांनी ही ओवी फार छान सांगितलेली की पै तुझी आण वाहणे हे आत्मलिंगात शिवणे, प्रीतीची जाती लाजणे आठवी नेदी. इतकं प्रेमामध्ये एकमेकाला आत्मस्वरूपाला स्पर्श केल्यानंतर काही लाजायचा प्रश्नच नाही आहे. एकरूप होणं आहे हे. झालं, विलीन झालं. जसं ते परवा उदाहरणं पाहिलेली होती की मीठ पाण्यामध्ये मिसळताना लाजत नाही, संकोच करत नाही. पाणी मिठाला आपल्यामध्ये सामावून घेताना संकोच करत नाही. ते जितक्या सहज घडतं तितक्या सहज ही भक्ताची आणि भगवंताची ही भेट आहे किंवा एकरूप होणं आहे. इथपर्यंतच्या जरा ओव्या बघूया. काल 1-2 राहिल्या होत्या. तेव्हा करी कोण तेथे प्रतिबंध, आटता उदक तडागाचे. तेव्हा करी कोण तेथे प्रतिबंध, तैसाची अभेद आम्हा तुम्हा. मगाची ओवी अर्धी बोलली गेली. बिंबी प्रतिबिंब होय जेव्हा एक, आटता उदक तडागाचे. तडाग म्हणजे सरोवर. सरोवराचं पाणी साठलं की तिथं प्रतिबिंब उरतच नाही. तेव्हा करी कोण तेथे प्रतिबंध, तैसाची अभेद आम्हा तुम्हा. तेव्हा त्याला कोणी प्रतिबंध, अडथळा करूच शकत नाही. कारण का, की तैसाची अभेद आम्हा तुम्हा. भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये असा इतका अभेद व्हायला पाहिजे की कोणी आपल्याला अडथळा करता कामा नये. ते बघा, पूर्वी एक होतं सासूरवाशिण म्हणून सिनेमा होता बघा, मला एकदम आठवलं. आणि त्याच्यामध्ये ती जी नायिका होती आशा भोसले वगैरे, त्यांनीच आशा भोसले नाही, अगदी मराठीतली जयश्री गडकर. तर तिची इतकी भूमिका सुंदर होती, एकदम आठवलं मला. सासरचे सगळे त्रास द्यायचे, पण ती काय करायची, पहाटे उठायची, सगळं स्वतःचं आवरायची, घरातलं आवरून ठेवायची आणि त्या महादेवाच्या सोमनाथाच्या पूजेसाठी जायची. आणि ते गाणं खूप छान होतं त्याच्यातलं, प्रभू सोमनाथा प्रभू सोमनाथा. इतकं आळवलेलं होतं सुंदर ते. तसं तिथे आडपडदा नसतो आणि मग तिच्यावर खूप आळ घेतात, खूप
तिला छळतात सासू सगळे घरातले. ह्या पूर्वीच्या काळी एक तो वेगळा सासूरवास असायचा. पण इथं आता सांगतायत की तू आणि मी हे एकदा द्वैत संपलं की काहीच उरत नाही. म्हणून या जीव देहोपाधिग्रस्त, मी तू ऐसे द्वैत तो वरीच. मग देह भाव नष्ट होता साच, धनंजया मीच होशील तू. हा नष्ट झाला देहभाव की तू आणि मी एकच होईल. येथे मनी किंतु नको धरू काही, प्रचित तू घेई स्वानुभवे. आणि मनामध्ये काही किंतु धरू नकोस. जरी माझे बोल होतील अन्यथा, तरी वाहे पार्था आण तुझी. वाहे तुझी आण ऐसे जे मी म्हणे, शपथ ती घेणे माझीच मी. अरे तुला आण घ्या म्हणचं, पण मीच माझी शपथ घेतोय. आपली आपण कोणी शपथ घेईल का? मी माझी शपथ घेऊन सांगतो नाही. आईला म्हणतो आई तुझी शपथ आहे, भावाला म्हणू भावा तुझी शपथ आहे. पण इथे स्वतःच तो म्हणतो की ही शपथ घेणं म्हणजे मीच माझी शपथ घेतल्यासारखं आहे. प्रीतीची ही जात ऐसी असे जाण, लज्जेचे स्मरण होऊ नेदी. एरवीजा मज निष्प्रपंच ऐसे, वेदवर्णित असे निसंदेह. पुढची ओवी आता बघूया आपण की हा कसा आहे, निष्प्रपंच आहे. कालही झालं बोलणं. एवढा संसाराचा पसारा निर्माण करून हा मात्र त्याच्यापासून अलिप्त आहे. तो कशात त्या प्रपंचात गुंतलेला आहे का? हो नाही. भागवतातलं तर ते इतकं वर्णन छान आहे. नारदांना वाटतं की 16 सहस्र नारींबरोबर ह्यांनी संसार सुरू केलेला आहे. कसं यांचं हे कसं सगळं ॲडजस्ट करत असतील. ॲडजस्ट शब्द मला तो कसं हे सगळं व्यवस्थित निभावून नेत असतील. बरं त्या 16 सहस्र जणी आहेत हो, 16 पण नाही आहेत. आणि कुणालाही दुखवायचं नाही आहे. म्हणजे प्रपंच करूनही तो निष्प्रपंच होता. कारण प्रत्येकीशी जिथे जिथे जाईल तिथे तो प्रेमाने वागायचा. ती त्याला काय द्यायचं असेल ते द्यायची, त्याची पूजा करायची, तिचं स्वीकारायचा त्याच वेळेला. कारण हा सगळी रूपं एकाच वेळेला तो घेत असेल ना, एका वेळेला 16 सहस्र. आणि पुन्हा कोणालाही दुखवणं नाही, कोणाला सगळ्यांना आनंदित ठेवणं. तसं या सगळ्या विश्वाला आनंदित ठेवणारा हा. म्हणून काय म्हटले पुढची ओवी फार छान आहे बघा. एरवी वेद्यू निष्प्रपंचू, जेणे विश्वाभासू हा साचू. आज्ञेचा नट नाचू, काळा ते जिणे. आता हा याला एरवी कसं म्हणलेलं आहे, निष्प्रपंच. म्हणजे निष्प्रपंच म्हणून त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याला कुठलाही प्रपंच नाही, प्रपंच नसलेला. ज्याच्या केवळ अस्तित्वानं हा विश्वाचा आभास निर्माण होतो किंवा विश्वाभास सत्य वाटतो, ज्याची प्रत्यक्ष काळावर सुद्धा सत्ता चालते, असा हा आहे भगवंत. म्हणजे आता हे ज्ञानदेव आपल्याला सांगतायत. पण तोच मी आहे, तो मी देव प्रत्यक्ष. पुढच्या ओवीत बघूया आता. तो देवो मी सत्य संकल्पू, आणि जगाच्या हिती बापू. आणेचा आक्षेपू का करावा परी. तर तोच मी जो देव आहे, असा निष्प्रपंच आहे, असं जे वर्णन केलेलं आहे ज्या माझं, तोच मी देव प्रत्यक्ष परब्रह्म खरोखरी सत्य संकल्प आहे. आणि या दृश्य सुंदर विश्वाचा मी पिता आहे. या विश्वाचं हित जाणणारा आहे, जपणारा आहे. आणि मला शपथ घ्यायचं, प्रतिज्ञापूर्वक सांगण्याचं कारणच काय. आणि तसा आग्रह का म्हणून बाळगायचा. सगळ्यांवर जर त्याची सत्ता आहे तर त्यांना कुणाची शपथ घ्यायची आणि का घ्यायची. खूप छान सांगितले बघा इथे. हे सगळं ज्ञानदेव आपल्याला जास्त उलगडून सांगतात. पुढं म्हणतात, आणेचा आक्षेप. आणायचा म्हणजे शपथेचा आक्षेप कशासाठी घ्यायचा, का करावा, कशासाठी शपथ घ्यावी. परी अर्जुना तुझे निवेदे. पण मी हे का करतोय सगळं, तुझे निवेदे. मी या देवपणाची बिरुदे, सांडिली गामे अर्धे आधे सगळेची तुवा. मी जे मगाशी म्हटलं ती ही ओवी मला फार आवडलेली होती. की ते असं म्हणतायत की खरं म्हणजे मी आता हा परब्रह्म आहे, पिता आहे, सगळं आहे. पण माझ्या लाडक्या परमभक्ता पार्था, आता तुझाच मला वेध लागलेला आहे. तुझा मला जास्त वेध लागलेला आहे.
त्यामुळं तुझ्या भक्ती अस्तित्वाचा छंद जडलेला आहे आणि म्हणून ही देवपणाची सगळी जी बिरुदं आहेत ही सगळी मी टाकून दिली. हे जे काही सगळं सांगितलं ना वर, मी असं आहे मी तसं, हे सगळं मी टाकून दिलं आणि त्यामुळं मी देव असून सुद्धा आता अर्धाच उरलेलो आहे. अर्धाच उरले, देव पण माझ्याकडे राहिलंच नाही. पण भगवंत भक्ताला किती मोठेपणा देत आहेत अर्जुनाला. म्हणून काय म्हटलं बघा, देवपणाची बिरुदे मिया सांडिली गा, मी हे आधे सगळेची तुवा. आणि तू मात्र सगळा पूर्ण झालेला आहेस. तू मद्रूप झाल्यामुळं पूर्ण पुरुष झालेला आहेस आणि मी तुझ्यात मिसळून गेल्यामुळं पुन्हा संपूर्ण होणार आहे. पण आता मी सगळी माझी बिरुदं काढून टाकली आणि त्यामुळं मी अर्धाच राहिलेलो आहे. अर्धाच भाग आहे आता माझ्याकडं. मी तुला जसे शिवशक्ती कसे एकमेकात मिसळलेले आहेत म्हणून अर्ध नारी नटेश्वर म्हटलं जातं, तशी आता ह्याची अवस्था झाली की हा अर्धच राहिलेला आहे. भगवंत म्हणून त्याच्याकडं आता त्याचं काही वेगळं उरलंच नाही. तर सगळं त्यांनी त्या भक्ताला देऊन टाकलं आणि तो पूर्ण झाला. आणि तो पूर्ण झाल्यामुळं हा पुन्हा त्यात मिसळणार की दोघं मिळून एक झाले. काय कल्पना केलेली बघा. पै काजा आपुलिया रावो आपुली आपणया, आणवा हे धनंजया तैसे हे की. आता पुन्हा सांगतोय की राजा, एक उदाहरण दिलं त्यांनी. आता काय दिली की रावो आपुली आपणया आणवा हे धनंजया. रावो म्हणजे राजा. आता आपल्याकडे बघा पुन्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा सगळ्यांनी शपथा घेतल्या. सगळेजण म्हणतात की नाही, मातृभूमीची ह्याच्यावर शपथ घेऊन सांगतो की मी ही सगळी सेवा निरंतर करीन, कुठलीही अभिलाषा न ठेवता करीन, मातृभूमीसाठी सगळं वाहीन, माझं अर्पण करीन. तसं आता कुठलाही राजा जो आहे तो शपथ का घेतो हो? तो स्वतःच्या कामासाठी घेतो का? स्वतःच्या कामासाठी घेतो की आता जी जबाबदारी माझ्यावर पडलेली आहे ही मी हिचा निर्वाह चांगल्या प्रकारे करीन किंवा ही माझी जबाबदारी चांगल्या प्रकारे ओढीन. तशातला हा प्रकार आहे की आता तो काय म्हणतोय, मी तुझ्यात मिसळून गेल्यामुळं मी संपूर्ण होणार आहे आणि आता माझं भगवंत रूप जे आहे ते सगळं तुलाच प्राप्त झालेलं आहे. आता मी उरलोच नाही. म्हणून काही वेळेला ते वेगळं गाणं आहे बघा, उरलो उपकारा पुरता, तुकाराम महाराज म्हणतात. तसं आता स्वतःचं अस्तित्व भगवंत विसरलेलं आहे. तो सगळं अर्जुनमय भक्तमय झालेला आहे. तेवढी एकच ओळ. जरी माझे बोल होतील अन्यथा, तरी वाहे पार्था आण तुझी, वाहे तुझी आण ऐसे जे मी म्हणे, शपथ ती घेणे माझीच मी. प्रीतीची ही जात ऐसी असे जाण, लज्जेचे स्मरण होऊ नेदी. एरवी ज्या मज निष्प्रपंच ऐसे, वेदवर्णित असे निस्संदेह. ज्या माझा आश्रय लाभला म्हणून, आले साचपण विश्वाभासा. कळी काळा तेही जिंकिले, ते साचे सामर्थ्य आज्ञेचे ऐसे ज्याच्या. आता पुढची ओवी आहे. तेथ अर्जुन म्हणे देवे, अचाट हे न बोलावे, जी आमचे काज नावे तुझे नियेके. आता अर्जुनावरच्या अत्यंतिक प्रेमामुळं अशी कशी अवस्था झालेली आहे, तर पावसाळी ढगांसारखी त्याची अवस्था झालेली आहे. अक्षरशः पावसाळी ढग जसे पाण्यानं उथंबलेले असतात तसे हे भगवंताचं बोलणं भक्ती भारलं. अगदी बोलणं ऐकून अर्जुन काय म्हणतो की अर्जुन म्हणे देवे, अरे देवा भगवंता, अचाट हे न बोलावे. अहो तुम्ही माझ्याविषयी किती बोलत आहात. हे सगळं अतर्क्य आहे, अघटित आहे, अचाट आहे. आपण म्हणतो ना काय अचाट शक्ती आहे, तर अचाट शब्द त्यांनी किती छान वापरलाय बघ. जी आमचे काज नावे तुझे नियेके. आणि जी आमची कामं आहेत, वस्तुस्थिती अशी आहे की ही आमची भक्तांची कर्म आहेत, ही तुम्ही पार पाडता आहात. तुम्ही एकटे पार पाडत आहात आणि त्यामुळं आमची कार्य सफल होतात. नाहीतर आमच्याच्यानं कुठलीही कार्य व्हायला.
आणि याचं एकमेव कारण तुमचं अस्तित्व आहे. तुमचं नाम आमच्या ओठावर आहे म्हणून हे सगळं छानपणे चाललेलं आहे. किती छान चाललंय. जी आमचे काज नावे तुझे नियेके, केवळ तुझ्या नावामुळे ही सगळी कामं होत आहेत. जसं आपण एखाद्याकडे काही मोठ्यांची एखादं पत्र म्हणा किंवा एखादी साक्ष घेऊन जातो आणि सांगतो की मला अमक्या अमक्या महाराजांनी किंवा साहेबांनी पाठवलेलं आहे तुमच्याकडे, आणि मग लगेच आपलं काम होतं. हल्ली नोकऱ्यांमध्ये वगैरे तर भरपूर चालतातच सगळीकडे प्रकार, किंवा कुठली परवानगी हवी असेल, अनुदान हवं असेल की कुणाचा तरी आपल्याला असे एक पुरावा लागतो. तसं भगवंताच्या ह्याच्यामुळं भक्ताची कामं सगळी पार पडतात. भक्ताला काही आटापिटा करावा लागत नाही. याचं कारण तुमचं अस्तित्व आहे. पण अस्तित्व म्हणजे ते आपण मान्य केलं तर हो. असा काही भगवंत करणार नाही की प्रत्येकाची कामं. भगवंताला आधी आपण हाक तर मारायला पाहिजे, आपल्याजवळ आहे त्याचं आठवण तरी केली पाहिजे, त्याला सगळं अर्पण तरी करायला पाहिजे. नाही तर आपण त्याच्या काय म्हणतात ना, नामानिराळे राहिलो. अगदी नामानिराळे हा शब्द म्हणूनच आला असेल की भगवंताचं नामसुद्धा आपल्याला घ्यायला वेळ नाही. लोक म्हणतात कुठं वेळ आहे, कुठं वेळ आहे, कुठून काढायचा वेळ. पहाटेपासूनची रात्रीपर्यंतची सगळी दैनंदिनी सांगतात लोक. म्हणून तो शेतकरी फार चांगला होता बघा. शेतकरी एवढं तर काम कोणीच करत नाही. पहाटे उठून बिचारा सगळी अवजारं बरोबर घेऊन, पूर्वी तर खांद्यावर सगळं घेऊन जायचे. तसं काहीतरी 2 घास घेऊन किंवा न्याहारी करून जायचे बिचारे. दिवसभर राबायचे. त्या गर्दणीने आणली भाकरी काय शिदोरी तर ती 12-1 वाजता खायची. ती बिचारी परत यायची, पुन्हा रात्री परत येणार. पण तो जो शेतकरी असतो तो सर्वश्रेष्ठ भक्त म्हणून भगवंतांनी त्याला जाहीर केलेलं असतं. नारदाला म्हणतात, नारद म्हणतो अखंड नामस्मरण चालले म्हणजे अखंड. मग जाऊन बघ म्हणे, तो अमक्या अमक्या गावाचा हा शेतकरी आहे. तो जाऊन राहतो. सकाळी बघतो उठलेला, तो एकदा म्हणतो नाम नारायण. जातो कामाला. दुपारी जेवायला बायकोनी ताट आणल्यानंतर, न्याहारी आणल्यावर तेव्हाही म्हणतो नारायण. नारायणाचं नाव घेऊन जेवायला सुरुवात. आणि रात्री परत आलो, झोपताना एकदा म्हणतो नारायणा, आजचा दिवस चांगला पार पडला, असाच उद्या, असाच रोजचा जाऊ दे. म्हणजे 3दा फक्त नाव घ्यायचं. पण नित्यनेमानं लोक म्हणायचे हो जेवायला एवढी भूक लागली ना, तर कुठं नारायणाचं नाव घ्यायचं. तेवढं बोलच तर बरं 10 वेळा नारायण म्हणून घे. आणि मग त्या नारदाला कळतं की मग दुसरं एक त्याचं नारदाचं उदाहरण दिलेलं तुम्हाला माहिती असेल. मग भगवंत म्हणतात ठीक आहे, तुला एक काम सांगतो मी. काय? एक तेलाचा घट घ्यायचा म्हणे, कलश घ्यायचा तेलाचा, डोक्यावर ठेवायचा आणि पृथ्वी प्रदक्षिणा करून यायची. एक अट आहे, त्यातला एक थेंब सांडता कामा नये. अगदी शांतपणे ते सगळं मला सांगा. आता बायका पाण्याच्या घागरी आणतात, हांडेच्या हांडे आणतात, त्यांचा एक थेंब कधी खाली सांडत नाही. केवढी एकाग्रता असते त्यांची. चालले नारद त्रिभुवनात संचार करायला, सारखं लक्ष त्या तेलावरच आणि घटावरच. आले परत फिरून आले, बाबा तेल सांडलं नाही. भगवंतांनी विचारलं आलास? हो म्हणे, बघा एक थेंबसुद्धा सांडलं नाही. पण एवढ्या वेळात तू नाव किती वेळा घेतलंस मग? अहो नाव कसलं घेतं? म्हणे सगळं लक्ष त्या तेलावरच. तेल सांडू नये, तेल सांडू नये तुम्ही सांगितलं होतं. तशीच अवस्था आहे आपली. आपण म्हणतो कधी नाव घेणार? हे काम झालं की ते काम, ते झालं की ते, नवऱ्याचं झालं की पोरांचं झालं की सासू सासऱ्यांचं, अजून कोण असतील त्यांचं, नोकरीच्या जागी गेलं नोकरीचं. कधी नाव घेणार? किंवा गोंदवलेकर महाराजांनी एक जणांना सांगितलं होतं की नाम घ्या. तर ते म्हणे कधी? म्हणे जेवायच्या अगोदर घ्या, फक्त 3 वेळेला नाम घ्यायचं आणि जेवायला सुरुवात करायची. बाकी दिवसभर काय तुम्हाला करायचं ते करा. ठीक आहे म्हटलं. अगदी नित्य नेम केला. 6 महिने छान नेम पाळला. आले भगवानच्याकडे, महाराजांकडे. म्हणे काय? हो म्हणे अगदी व्यवस्थित नेम चाललाय बरं. बरं म्हणे ठीक आहे. पण आज ना आमच्या इथला प्रसाद जरा लवकरच आहे, 10 वाजताच आहे प्रसाद, आरती, नैवेद्य सगळं. आज आमच्याबरोबर आत्ताच बसा म्हणले. बसतो. आणि झाला नैवेद्य झाला, आरती झाली आणि बसले जेवायला. आणि कुठं नाव घेतलं? महाराज आले. म्हणे आजचं नाव कधी? रात्री घेणार का?
हो, खरंच अवघड आहे म्हणले, नेम पाळणं अवघड आहे. तसं इथं एकदम आठवलं की हे जे अर्जुन सांगतोय की हे जे तुमचं आचाट बोलणं आहे हे सगळं अवघड आहे. कारण तुम्ही आमची कामं करत असतात आणि तुमच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. त्यामुळं तुम्ही आमची आण वाहण्याचं कारण नाही. चला, उगाच जास्त काहीतरी बोललं जातं. तेव्हा अर्जुन म्हणे, देवे अचाट हे न बोलावे, जी आमचे काज नावे तुझे नियके, तुझ्यामुळं आमची कामं होत आहेत. यावरी सांगो बैससी, का सांगता भाषही देसी, या तुझी या विनोदासी पारू आहे जी. आता तो म्हणतोय की देवा तू आम्हाला काय करतोयस, तर सांगो बैससी का सांगता भाषे देसी, तुम्ही आम्हाला जे काही सगळं सांगताय, सगळी शुद्ध सात्विक असा तुम्ही उपदेश करता आहात आणि आश्चर्य म्हणजे पुन्हा आमच्या नावे शपथ घेता आहात, तर ह्या विनोदाला काही अंतपार आहे का? या तुझी या विनोदासी पारू आहे जी, काही अंतपार आहे की नाही? म्हणजे तुम्हीच माझं सगळं करायचं आणि पुन्हा वर म्हणायचं की मी तुझी आण घेतो. अहो देवा, मला लाजवताय का? अशा अर्थी हा अर्जुन त्यांच्याशी बोलतोय. बघा आता किती छान पुढे उदाहरणं देतात. कमळवना विकाशू, करी रवीचा एक अंशू, तेथ आघवाची प्रकाशू नित्य देतो. अहो, सूर्याचा एक एवढासा अंशू म्हणजे किरण हा सूर्यविकासिनी कमळांच्या ताटव्याला फुलवत असतो, क्षणभरच पडतो. तेथ आघवाची प्रकाशू नित्य देतो आणि सगळी कमळं सहजगत्या उमलून जातात. मग सूर्यकिरण कमळांचा विकास घडवून आणतो, कारण कमळांचं कारण झालेला सूर्य त्यांच्या विकासाच्या निमित्तानं सगळ्या विश्वाला प्रकाशित करतो. इतकं त्यांचं प्रेम असतं त्याच्यावर की कमळांना विकसित करायचे म्हणून तो फक्त आपला किरण टाकतो. ती तर फुलतातच फुलतात, पण सगळ्या जगाला प्रकाश देण्याचं काम सूर्य करत असतो. अजून एक उदाहरण देत आहेत. पृथ्वी निववनी सागर, भरी जती एवढे थोर, वर्षे तेथ मिशांतर चातकू की. आणि उन्हाळ्यामध्ये सगळी जी तापलेली पृथ्वी असते, निववनी सागर, तर त्या पृथ्वीला शांत करून आणि सागरालाही निववून टाकतो, म्हणजे पूर्ण भरून टाकतो. कोण? सगळा तो ढग मेघ. भरी जती एवढे थोर, वर्षे तेथ मिशांतर चातकू की. हे काळे पावसाळी मेघ काय करतात? हे सगळं भरण्याचं काम करतच असतील, पण चातकाची तहान भागावी म्हणून सतत बरसत असतात. आणि चातक हा निमित्त असतो, पण सगळी पृथ्वी सुजलाम सुफलाम करून टाकतात. म्हणजे पावसाळी मेघ सतत कोसळत असतात. आत्ताच बघा, कालपासनं परवापासनंही पुन्हा सतत पाऊस पडतोय. लोकांच्या इकडे पाण्याची ओरड आहे ना. म्हणजे हे सगळं जसा तो मेघ सगळ्या पृथ्वीला शांत करत असतो, तशीच पुढची ओवी आहे बघा. म्हणोनी औदार्या तुझे या, मज निमित्त ना म्हणावया, प्राप्ती असे दानी राया कृपानिधी. अरे तसंच देवा, मज निमित्त औदार्या, तू माझ्या निमित्तानं, तू कसा आहेस? उदार आहेस, दातृश्रेष्ठ आहेस, कृपेचा सागर आहेस, आणि मला उपदेश करण्याच्या निमित्तानं तू हे ज्ञान सगळ्या विश्वाला दिलेस, अर्पण केलेस. त्यामुळे विश्वातल्या मानव जातीला केवढा ज्ञानाचा लाभ झालेला आहे. आणि हा लाभ सगळ्यांच्या कल्याणासाठी आहे, मानवाला कल्याणकारी असा आहे. एकट्या माझ्यासाठी आहे का? प्राप्ती असे दानी राया कृपानिधी. मज निमित्त ना म्हणायला, माझं निमित्त केलेस, पण सगळ्या पृथ्वीला सगळ्या जगाला हे तू ज्ञान दिलेलं आहेस. असा तू कृपानिधी आहेस, कृपासागर आहेस, दानेशूर आहेस. आणि असं देताना काही तू फक्त असा विचार केला नाही की हा माझा लाडका भक्त आहे म्हणून. भक्त म्हणत असताना भगवंत सगळ्यांनाच भक्त उद्देशून म्हणतो, पण आपण त्याचे भक्त होण्यासाठी अर्जुनासारखी तेवढी त्याच्यावर निस्सीम भक्ती करायला पाहिजे.
आणि म्हणून ते म्हणत आहेत की या विश्वातल्या मानव जातीला केवळ ज्ञानाचा लाभ घडला आहे, तो मला निमित्त केले तुम्ही. हा लाभ मानवाच्या कल्याणासाठी आहे. इतके तुम्ही श्रेष्ठ आहात, ज्येष्ठ आहात. ज्या माझा आश्रय लाभला म्हणून आले साचपण विश्वाभासा. कळी काळा तेही जिंकिते जे साचे सामर्थ्य आज्ञेचे ऐसे ज्याच्या. सत्य संकल्पितो देव मी निभ्रांत साधी विश्वहित निरंतर. मग कासयासी आग्रहे करोन वहावया आण हवी ऐसी. थोडी मागं गेले मी. परिदेवत्वाचे सांडिले मी ब्रीद मज तुझा वेध म्हणोनिया. तुझ्या वेधे झालो जीवसा अपूर्ण माझ्या वेधे पूर्ण झालासी तू. या मगाच्या ओव्यात. आपुलीच आण वाहे जैसा राजा आपुलिया काजा तैसेची. हे राजाचं उदाहरण सांगितलं की तो शपथ कुणासाठी घेतो? सगळ्यांसाठी घेतो, आपल्या कामासाठी घेतो. ऐकोनी हे बोल पार्थ म्हणे देवे ऐसे न बोलावे अचाट हे. एक तुझ्या नामे कार्यसिद्धी होय ऐसाची प्रत्यय असे माझा. ऐसे असोनीही स्वमुखे सांगसी वरी भाक देसी आपुली तू. भाक म्हणजे आण, शपथ. लीला विनोदासी तुझ्या नाही पार ऐसा तू उदार कृपा निधे. एकचितो पुरे रवीचा किरण सारे पद्मवन विकास. या पद्माचं वन असतं, सरोवर असतं पूर्ण. ऐसे असोनीही जगासी आदित्य देतसे तो नित्य सर्व तेज. शांतवोनी पृथ्वी भरितो अर्णव करोनी वर्षाव मेघराज. तेथे चातक तो केवळ निमित्त तैसाच मी येथ झालो देवा. प्रभो उदारा तू मज उपदेश करोनी जगास उद्धरिले. तव म्हणे देव पुरे हे स्तवन काय प्रयोजन असे त्याचे. आता पुढे भगवंत म्हणणार आहे. तव देवो म्हणतो राहे या बोलाचा प्रस्तावो नोहे पैमा ते पावसी उपाये साचची येणे. तेव्हा भगवंत म्हणतायत की अरे अर्जुनाने एवढं भक्ती भारलं बोलणं जे बोलले ते ऐकून भगवंत म्हणतायत की हे तुझं माझ्याविषयीचं जे कौतुक भारलं बोलणं आहे ते राहू दे, त्याची आता आवश्यकता नाही. बोलाचा प्रस्ताव नव्हे, आता तू माझ्याबद्दल काहीच बोलू नकोस. पण ह्याच एका उपायानं पै माते पावसी उपाये साचची येणे. पण ह्याच एका उपायानं तू मला येऊन मिळशील, मद्रूप होऊन जाशील, माझ्याशी एकरूप होशील. अजून एक उभी घ्या. सैंधव सिंधू पडलिया जो क्षणो धनंजया तेणे विरेची की उराया कारण काही. पुन्हा तेच उदाहरण की मिठाचा खडा समुद्रात पडल्यावर एका क्षणात विरघळून जातो. कारण पाण्यात विरघळल्यापासून त्याला समुद्रात राहायला दुसरं कारण कुठलं आहे? तो जसा विरून जातो, तो जसा एकरूप होऊन जातो, तसाच तू माझ्याशी विरून गेलेला आहेस, एकरूप झालेला आहेस. तेव्हा माझी आता स्तुती वगैरे काहीही करू नकोस. तेवढी ओवी फक्त घेऊया. सिंधू माझी पडे सैंधवाचा कण न लागता क्षण विरे जैसा. ज्ञान साधने या सुनिश्चये पार्था माझी सायुज्यता पावशील. तव म्हणे देव पुरे हे स्तवन काय प्रयोजन असे त्याचे. तया कणा लागी नसेची कारण कणपणे भिन्न उरावया. तैसे सर्वा ठाई मातेची भजता आघवे मी होता सुनिश्चये. पुढची ओवी घेऊन टाकली की माझ्या ठिकाणी जो मलाच भजत आहे तो माझाच पूर्ण होऊन जात असतो, यात शंका नाही. 80पर्यंत ओव्या झाल्यात. आपण उद्याला आता पाहूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं.
त्रिभुवन माता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू ज्ञानेश्वर धन्यवाद।